मग आपल्याला देवभाऊच पाहिजे. म्हणजे आजचा मुख्यमंत्री आम्हाला देवेंद्रजी फडणवीसच पाहिजे. खूप चांगलं आहे महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, इतर विकासाच्या कामासाठी धडाकाच मारलाय त्यांनी, म्हणून छान काम आहे. आज इथं पाणी भरलेलं, तिथे चिखलामध्ये सुद्धा ते जाऊन आले, लोकांच्या घरोघरी जाऊन आले, लोकांना काय दिलं त्यांनी निधी किंवा काय, पण त्यांचं काम खूप चांगलं आहे. आणि महिलांना लाडकी बहिणीचे ते मोठे भाऊ आहेत ते आमचे, म्हणजे देवाभाऊ बोलतात त्यांना, देवाभाऊ. पण आज भारतीय जनता पार्टी खूप खुश आहे, महिला खूप खुश आहे. चुली ते बोलतात ना, दिल्ली से गल्ली, तसं चुलीपर्यंत महिला आठवण करतात की आमच्या लाडकी बहिणीचे पैसे आले हो, आम्हाला देवाभाऊने एवढं केलं हो. आणि गावागावी लोकांच्या बातम्या ते लोक, महिला घरगुती इकडच्या मुंबईच्या महाराष्ट्राच्या महिला, काही लोक घरात असतात, ते लोक बोलतात, अरे देवाभाऊनी हे केलं, देवाभाऊनी ते केलं. मग आपल्याला देवाभाऊच पाहिजे. म्हणजे आजचे मुख्यमंत्री आम्हाला देवेंद्र फडणवीसच पाहिजे. नाही काम केलं त्याच्यात काही लोक बोलत होते की आम्ही 3-3, 4-4 तास जाऊन, अख्खा दिवस जाऊन त्यांच्या मातोश्रीवर जाऊन बसायचे, झोपून यायचे, तरी बोलायचे नाही आहेत साहेब, बाहेर आहेत बोलायचे. नंतर लास्टला बोलायचे साहेब नाही आहेत, साहेब झोपलेत घरात. पण साहेब कशाला बाहेर येतात? आमदार त्यांचे वाट बघून परत घरी जायचे. मग तो एक त्यांच्यामध्ये एक शोध होता. कार्यकर्ता म्हणून काम करणारे लोक जर त्यांच्या भेटीला गेले आणि ते नाही भेटले तर माणसाची मनस्थिती खराब होते, त्याची इच्छा मरते. तसं आमचे देवेंद्र भाऊ तसे नाही आहे. ते आम्हाला भेटायचं असलं ना तरी ते भेटतात. भले आम्ही गेले ऑफिसला आणि बसले तरी आम्हाला लगेच आत्महत्या खबर आज आहे किंवा नाही आहे, पण लगेच आम्हाला कन्फर्म करते की बाबा आहे, देवेंद्रजी तुम्हाला भेटते. खूप चांगली, आम्हाला हीच सरकार हवी. येणाऱ्या 10 वर्ष 20 वर्ष आम्हाला हीच सरकार पाहिजे. 2030 पकडा तरी आम्हाला हीच सरकार हवी.